राहिलो, घरात ज्येष्ठ माणूस असणं यांच्यासारखं सौंदर्य जगात काय नाही. का तर मी आज आता ते शूटिंग चालू आहे, माझं वडील जिवंत आहेत ते बघणार आहेत. मी सांगतो, माझं वडील 85 वर्षाचे आहेत. ज्या वेळेला ते 70 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांना घोणच चावली, दवाखान्यात होते. आणि तुम्हाला सांगतो, ते दवाखान्यात होते, घोणच चावलेला माणूस अजिबात जिवंत राहत नाही. मी घरातलं सगळं सोनं मोडलं, वस्तू मोडल्या आणि वडिलांना 4 महिने दवाखान्यामध्ये होते. 4थ्या महिन्यामध्ये दुपारी एकदा त्यांना असंच मी घास भरवत होतो, मला अजून आठवतंय, सिव्हिलमध्ये वडिलांनी माझा हात धरला आणि मला म्हणले, आता मला सोसत नाही आणि आता काय मला जगायचं नाही. मी म्हणलं, तात्या तुम्हाला जगायला पाहिजे. म्हणले, काय आता जगून करायचं आहे? मी म्हणलं, एक दिवस मी रक्ताचं पाणी देहाची आराधना आणि तत्वाची साधना करेन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन करेन, त्यावेळेला तुम्ही पाहिजे. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन झालं. त्याच वडिलाच्या खांद्यावर शाल ठेवली, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. कारण वडील घरात असणं हे जगात सगळ्यात महत्वाचं. आम्ही पलूस तालुका आहे, पलूस गावामध्ये आम्ही गेलो आणि बापू आणि वडिलांना चप्पल घ्यायचो, तर एका दुकानात नेलं मोठ्या आणि म्हणलं चप्पल घ्या. मग तो माणूस चप्पल दाखवायचे, तिथली मुलं, आणि पैसे सांगायचे. मग ही सामान्य माणसं 250 रुपये चप्पल सुद्धा ज्यादा वाटतं, बरोबर? सामान्य अडाणी माणसाला 250 रुपये चप्पल. मग पहिल्यांदा विचारायचं, किती रुपयाला, किती रुपयाला, किती रुपयाला. पुन्हा नंतर नंतर विचारायचा विषय बंद झाला आणि फक्त चप्पल घालणं चालू झालं. एक चप्पल पसंत पडलं, काउंटरवर आले, किती रुपये म्हणल्यावर 750 म्हणलं. वडील म्हणलं, अजिबात घ्यायचं नाही. अहो म्हणलं, ही गोष्ट किरकोळ झाल्या, घेऊया. काय केलं ऐकनात, शेवटी घेतलं आणि गावामध्ये आले आणि पायावर पाय टाकून असं बसले होते. त्यांचेच मित्र 4 उभा राहिले तिथं आणि ते म्हणले, तात्या चप्पल चांगलं विकत घेतलंय. म्हणले, होय, मी घ्यायचंच नव्हतं, पण पुन्हा किंमत कळाली. तर तो पुढला माणूस काय म्हणला माहिती का, बापू, देवळात गेल्यावर जरा लक्ष ठेवा. तर वडील माझ्याकडे बघून म्हणले, देवळातच नव्ह, मी घरात सुद्धा लक्ष ठेवून आहे, तुला काय